येस, गुड इव्हिनिंग. आजच्या या स्पेशल लेक्चरमध्ये, विशेष लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज जे लेक्चर आपण घेणार आहे त्या लेक्चरचं शीर्षक किंवा त्याचं नाव आहे सूर्यमाला. वळूयात आपण लेक्चरकडे. अतिशय छान आणि इंटरेस्टिंग अशा प्रकारचे लेक्चर असणार आहे. बघा, सूर्यमालेची माहिती आपण घेणार आहे. सर्वात पहिल्यांदा पहा, विश्वाची निर्मिती म्हणजे सूर्याकडे येण्याच्या आधी आपण विश्व पाहूया. 13.70 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे 13 अब्ज आणि 70 कोटी वर्षांपूर्वी एका क्षणामध्ये एका बिंदूपासून प्रचंड मोठा स्फोट झाला आणि अशा प्रकारे विश्वाची निर्मिती झाली. या विश्वामध्ये तुम्ही हे जे काही सध्या समोर पाहत आहात, तिथे जे काही तुम्हाला समोर सगळं दिसत आहे, यातला सगळा पॉइंट, प्रत्येक पॉइंट म्हणजे एक एक दीर्घिका आहे, ज्याच्यामध्ये लाखो करोडो अब्जावधी अब्ज खर्व निखर्व एवढे तारे आहेत. आणि या सगळ्या दीर्घिकांमधला कुठला तरी एक लहानसा बिंदू आपण घेऊयात, ती आहे आपली आकाशगंगा. या मागे दिसणाऱ्या त्या सगळ्या दीर्घिका आहेत बर का, आणि या दीर्घिकांपैकी एक आपली दीर्घिका आहे, जिला आपण मिल्की वेव म्हणजेच आकाशगंगा या नावाने ओळखतो. आणि या आकाशगंगेच्या कुठल्या तरी एका या कोपऱ्यावरती असणाऱ्या, बाजूला असणाऱ्या एका लहानशा ठिपक्याकडे आपण पाहूया. तो ठिपका आहे आपला सूर्य. 4.5 अब्ज वर्षांपूर्वी या सूर्याची निर्मिती झाली. झालं काय तर अतिशय तप्त असे जे काही वाळू होती, काही वायू होते, धूळ होती, तरी सगळे एकत्रित आले. त्याच्यापासून हा एक मध्यभागी हा जो आगीचा गोळा आहे तो तयार झाला. आणि तशा पद्धतीने जे सगळे ढग होते आजूबाजूला, या ढगांमधून सगळा एनर्जी, ऊर्जा सगळी ती मध्ये साठली गेली, एकवटली गेली आणि त्या ठिकाणी हा आगीचा गोळा तयार झाला, ज्याला आपण सूर्य असं म्हणतो. बाजूला जे प्रचंड वेगाने सगळी जी काही ती धूळ फिरत होती, त्यामुळे त्याचं विभाजन होऊन इतर ग्रह तयार झाले. विश्वनिर्मिती ते भारत या आपल्या लेक्चरमध्ये आपण त्या संदर्भातील माहिती पाहिलेली आहे. आता आपण वळणार आहे ते सूर्यमालेतील या वेगवेगळ्या ग्रहांकडे. विशेष माहिती म्हणजेच सूर्यमालेतील सूर्य हा एकमेव तारा आहे. पुढे पाहूयात. हे पहा, ग्रह म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते सगळे वर्तुळाकार फिरतात, पण ते वर्तुळाकार नाही. जर का आपण अँगल चेंज करून पाहिलं तर पहा, सूर्य स्वतःही जागेवर स्थिर नाहीये, तो स्वतः फिरतोय आकाशगंगेच्या भोवती. आपण पाहिलं ना, आकाशगंगा फिरत होती ना, तो स्वतः फिरतोय आणि सगळे ग्रह अशा पद्धतीने जे तुम्ही पाहताय ना, असे त्याच्या भोवती फिरतायत. ते आपण समोरून पाहिल्यामुळे वर्तुळाकार फिरल्यासारखे वाटतात. खरं तर ते लंब वर्तुळाकार फिरतात, पण ते अशा पद्धतीने फिरत आहेत सगळे ग्रह. आणि या ग्रहांची आपण माहिती घेणार आहे. बघा, हे जे ग्रह आहेत ना, या सगळ्या ग्रहांचं जे मुव्हिंग आहे, जे फिरणं आहे, ते एकसारखं नाहीये. पहिल्या ग्रहापासून ते शेवटच्या ग्रहापर्यंत पहा, फिरायला त्यांना किती मोठा काळ लागतोय ते. त्याचे डिटेल आपण पाहणारच आहे थोड्या वेळात. पण बघा, एक छान अॅनिमेशन तुमच्या समोर आहे. बघा, बुधचं फिरून झालं, तिकडे सगळ्यात शेवटचा जो आहे ग्रह, ज्याला आपण युरेनस म्हणतोय, तो बघा किती लांब आहे. किती आतमध्ये फेऱ्या चालू आहेत आणि बाहेर अजून एक सुद्धा फेरी पूर्ण नाहीये. बघा, आतमध्ये किती फिरणं चालू आहे, किती फिरणं चालू नाही. बाहेर आत्ताशी एक फेरी पूर्ण झाली. म्हणजेच लक्षात घ्या, या सर्वांचं सूर्याभोवती फिरणं म्हणजेच 1 वर्ष त्यांचं वेगवेगळ्या कालावधीचं आहे. बघा, पहिला ग्रह आहे तो बुध.
बुध ग्रह तुम्हाला आता लगेच पूर्ण आलेला दिसेल. फक्त बुध पूर्ण झालेला आहे. आता शुक्र पूर्ण झाला, आता पृथ्वी पूर्ण आली, आता मंगळ पूर्ण होतोय, आता गुरु पूर्ण होतोय, आता शनीचं 1 वर्ष पूर्ण होतंय, आता युरेनसचं 1 वर्ष पूर्ण होतंय. तरी नेपच्यून काय तरी तो अजून पुढे लांब आहे नेपच्यून. आणि आता पहा त्याचं 1 वर्ष झालं. ती ऍडजस्टमेंटसाठी म्हणून ती तशी केलेली आहे ती आकृती. पण खरा कालावधी किती आहे तो आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिला ग्रह बुध. हा जो बुध ग्रह तुम्ही पाहता आहात ना, हा सर्वात लहान ग्रह आहे या आपल्या 8ही ग्रहांमध्ये. सूर्यमालिकेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. हा सर्वात लहान. हा किती लहान आहे? आपण जो चंद्र पाहतो ना, त्या चंद्रापेक्षा अगदी थोडासा मोठा. म्हणजे एका अर्थाने पाहायचं झालं तर जणू काही बुधसारखा ग्रहच पृथ्वीभोवती फिरतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण बुधापेक्षा थोडासाच मोठा चंद्र आहे. तर असा हा पहिला ग्रह आणि सूर्याच्या अतिशय जवळ, त्यामुळे बघा कसा अगदी तप्त गरम. ते बघा ना, आगीचा रंग आपण कुठला पाहतो? निळा पाहतो, पिवळा पाहतो, लाल पाहतो, बरोबर आहे ना? तप्त तेजस्वी पाहतो, असा तेजस्वी दिसतो नुसता बुध ग्रह. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो ग्रह आहे तिकडे आपण जाणार, पण त्याआधी प्रत्येक ठिकाणी महत्वाची गोष्ट मी ठेवली आहे ती म्हणजे त्या ठिकाणचं वर्ष. पृथ्वीवरचे 88 दिवस म्हणजे या ग्रहावरचं 1 वर्ष आहे. म्हणजे लक्षात घ्या 3 महिने सुद्धा नाहीये. जून मध्ये तुमची शाळा सुरू होते. समजा जूनचे आपण अर्ध्यातून घेतलं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. दिवाळी यायच्या आत यांच्याकडचं 1 वर्ष पूर्ण होतं. फक्त 88 दिवस. म्हणजेच पृथ्वीवरचा 1 वर्षाचा कालावधी हा या ठिकाणची 4 वर्ष आहेत. म्हणजे इथे जर आपण राहिला असतो तर मानवाचं आयुर्मान तिथे 100 वर्ष नाही 400 वर्ष सांगितलं गेलं असतं. कारण 3 महिन्यातच 1 वर्ष पूर्ण होतं ना 88 दिवसात. ठीक आहे. पुढे पाहूया दुसरा ग्रह शुक्र. तुम्हाला एक गोष्ट जाणवली का रे? थांबा मी एकदा बॅक घेतो. बुध ग्रह कसा फिरतोय ते पहा आणि शुक्र कसा फिरतोय ते पहा. येते लक्षात? बुधची फिरण्याची दिशा पहा आणि शुक्रची फिरण्याची दिशा पहा. हे वास्तवात असं आहे. फक्त शुक्र हा असा एकमेव ग्रह आहे की जो ग्रह उलट दिशेने फिरतो. सगळे ग्रह जे आहेत ना ते ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडून फिरायला सुरुवात करतात म्हणून आपल्याला पूर्वेचा सुताना दिसतो. इथं उलट आहे. हा ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र ग्रह. आणि त्यामुळे म्हणजे बघा ना म्हणतात ना असं, आज काय अरे आज असं झालं, आज काय दिवस पश्चिमेकडे उगवला का? बोलतो ना आपण असं. तर होय दिवस पश्चिमेला उगवतो पण कुठे? पृथ्वीवर नाही, शुक्रावर. सकाळी आणि संध्याकाळी शुक्राची चांदणी आकाशामध्ये दिसते. चांदणी म्हणजे तारा नाहीये बरं का तो. तो ग्रह आहे पण तो त्याच्या तेजामुळे एखाद्या चांदणी सारखा दिसतो. नाहीतर एखाद्या परीक्षेमध्ये प्रश्न यायचा, शुक्र टिंब आहे कंसामध्ये ग्रह की तारा. आम्ही लिहायचो
शुक्राची चांदणी नावाचं मी गाणं ऐकलेलं होतं. ते दे धक्का नावाच्या चित्रपटामध्ये ते शुक्राच्या चांदणीचं गाणं होतं. तर शुक्र ही चांदणी असली पाहिजे असं नाही. उगवली शुक्राची चांदणी नाही. तो ग्रह आहे, तारा नाही. आणि याची फिरण्याची कक्षा उलट आहे. आणि याच्यावरचं एक वर्ष किती आहे पाहायचं? 225 दिवसांचं. म्हणजे आपल्या जगामध्ये आपल्या पृथ्वीमधले 8 महिने, याचा अर्थ शुक्र ग्रहावरचं एक वर्ष. म्हणजेच तो आपल्यापेक्षा लवकर फिरतोय. बरोबर ना? आपण पाहिलं ना मगाशी. शुक्र बुधच्या नंतर परिक्रमा पूर्ण करतो सूर्याभोवतीची. पण तुम्हाला सगळ्यात भारी गंमत सांगू का? शुक्र ग्रहावरचा एक दिवस हा त्याच्या एका वर्षापेक्षा मोठा आहे. म्हणजे म्हणजे असं की हा जो शुक्र ग्रह आहे, म्हणजे आपला एक दिवस कसा आहे, पृथ्वीची स्वतःभोवतीची प्रदक्षिणा 24 तास. बरोबर? शुक्र ग्रह ज्यावेळी स्वतःभोवती फिरतो, तेव्हा त्याला लागतात 244 दिवस. सूर्याभोवती फिरतो 225 दिवसात आणि स्वतःभोवती फिरायला त्याला लागतात 244 दिवस. म्हणजे एका वर्षापेक्षा, आपल्याकडच्या दृष्टिकोनातून पाहिजे तर एका वर्षापेक्षा एक दिवस मोठा आहे शुक्रावरती. गंमत आहे ना? तर असा हा शुक्र उलट दिशेने फिरणार. आणि पुढची आपली पृथ्वी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह. एकमेव? होय. सध्या माहित असणाऱ्या ज्ञानानुसार, उपलब्ध असणाऱ्या ज्ञानानुसार, म्हणजेच आजची तारीख आहे ती 25 ऑगस्ट 2023 पर्यंत माहित असणाऱ्या ज्ञानानुसार सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह आहे. ती तारीख सुद्धा का सांगितली? काय सांगावं, आजच एखादं संशोधन होईल आणि उद्या जाहीर होऊन जाईल. या आपण जे चंद्रयान पाठवलेलं आहे, नुकतंच 2 दिवसांपूर्वी 23 ऑगस्ट 2023 या दिवशी आपल्या भारताचं चांद्रयान 3 हे चंद्रावर उतरलं. चांद्रयान 2 किंवा 1च्याच माध्यमातून आपल्याला या गोष्टींची माहिती मिळाली होती की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्याला जल, पाणी सापडलेलं आहे. फक्त ते बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. जर त्या ठिकाणी काही संशोधन झालं नाही, तिथे सजीवांचं अस्तित्व सापडलं तर कुठलेही सजीव, म्हणजे पृथ्वीवरच असले पाहिजे तसे सजीव नाही. तिथे काहीतरी वेगळ्या वातावरणानुसार वेगळे सजीव असतील. खरं तर वातावरणच नाही, पण पाणी आहे, बर्फ आहे, तर त्या ठिकाणी कदाचित काही असेल तर आपल्याला काही कल्पना. विना ऑक्सिजनचा एखादा सजीव त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारचं संशोधन पुढे होऊ शकतं. सध्यापर्यंत मात्र सजीवसृष्टी असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे. आणि हो, पृथ्वीशी मध्ये मी एक व्हिडिओ असा पाहिला होता की असा पृथ्वीसारखा दुसरा एखादा ग्रह संपूर्ण ब्रह्मांडात, विश्वात कुठे आहे का? आहे. तो ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे. त्याचा सूर्य आपल्या सूर्यापेक्षा मोठा आहे. साधारणपणे दोन्हीतलं अंतर, आपल्या पृथ्वी आणि आपल्या सूर्यातलं अंतर जेवढं आहे, साधारणपणे तेवढंच अंतर त्या सूर्य आणि त्या पृथ्वीमध्ये सुद्धा आहे. केपलर असं काहीतरी नाव आहे त्या ग्रहाचं. त्या ग्रहावर
आपल्यासारखीच सृष्टी असण्याची दाट शक्यता आहे. पण तो आपल्यापासून खूप लांब आहे. म्हणजे किती? म्हणजे प्रकाशाच्या वेगाने जरी आपण निघालो 3 लाख किलोमीटर पर सेकंद या वेगाने जरी आपण निघालो तरी काही लाख वर्ष तिथं पोहोचायला लागू शकतात. त्यामुळे सध्या तरी आपल्या नॉलेजच्या किंवा आपल्या ज्ञानाच्या आपल्या आवाक्याच्या तो बाहेरचा विषय आहे सध्या तरी. पण आपल्या वैज्ञानिकांवर आपला पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी भविष्यामध्ये चांगली गोष्ट घडवून आणतील. अरे हो, अनेकांचा प्रश्न असतो, हे चांद्रयान, मंगळयान कशाला पाठवतात? ते पाठवतात, आम्ही ते सेलिब्रेट करतो, आम्ही उत्साह साजरा करतो. असतं कशाला पण हे? का पाठवलंय ते चांद्रयान? म्हणजे उद्या जर पृथ्वीवर काही संकट निर्माण झालं, जशा पद्धतीने आपल्या पृथ्वीवरती काही अब्ज वर्षांपूर्वी डायनासॉरचं राज्य होतं आणि ते नष्ट झालं. त्याच्या मागचं कारण एक भौगोलिक कारण. एक धूमकेतू येऊन आदळला. त्याचे डिटेल्स आहेत ते सगळे आपण विश्वनिर्मिती ते भारतीय लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. तर तसं जर का काही झालं तर त्यावेळी मानवी सृष्टीला पृथ्वीवरून बाहेर काढून वेगळ्या ग्रहावर, उपग्रहावर त्यांचं अस्तित्व टिकवता येऊ शकेल या दृष्टीने व्यवस्था करणे, यासाठी यानं पाठवली जातात. हा त्यातला एक उद्देश. आता आपली लोकसंख्या माहितीच आहे आपल्याला. 800 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या आहे जगामध्ये. त्यामुळे जमीन तशी कमीच पडणार आहे. त्यामुळे इतर ठिकाणी जमीन शोधण्याचे काम चाललेलं आहे. ठीक आहे, तर हा आहे आपला तिसरा ग्रह पृथ्वी. त्यानंतर आपण पाहूयात मंगळ. मानवी रहिवासासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. इथे आपल्याला काही सजीव सृष्टीला अनुकूल अशा प्रकारचे काही गोष्टी आपल्याला इथे सापडत आहेत. हा याला लालसर ग्रह, लाल रंगाचा ग्रह असं त्याला म्हटलं जातं. थोडासा लालसर दिसतो तो. वादळ आहेत. सगळ्यात जास्त वादळ शुक्र ग्रहावर. पण इथे भरपूर मोठ्या प्रमाणात वादळ आहेत. म्हणजे आपल्याकडचा एक एक देश असावा तेवढे मोठमोठे खड्डे त्या ग्रहावरती, मंगळ ग्रहावर. आणि पुढच्या 100 वर्षात म्हणजे 2100 पूर्वी काही ना काहीतरी ठोस गोष्ट मंगळ किंवा चंद्राच्या बाबतीत घडणार हे नक्की. आपण असोच तेव्हा पाहायला. मी कुठे रे म्हातारा असेल, नाहीतर गेलेला असेल. तुम्ही तरी असाल म्हातारे म्हातारे. पण या मंगळ ग्रहावरती सजीव सृष्टी असू शकते किंवा सजीवांना अनुकूल वातावरणाची निर्मिती करता येऊ शकते. लक्षात घ्या, पाणी आहे, जसं आपण पाहिलं चंद्रावरती बर्फ आहे म्हटलं म्हणजे H2O, OH, हायड्रॉक्साईडचे घटक. ह्या घटकांपासून ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती होऊन त्यापासून तो ऑक्सिजन वापरता येऊ शकेल का, या संदर्भात काहीतरी पाहता येऊ शकतं. तर यासाठी अशा गोष्टींचा, अशा ठिकाणांचा विचार केला जातो. पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे हा मंगळ ग्रह. आणि त्यापुढे आपण जाऊयात मंगळ ग्रहावर. आपल्या पृथ्वीवरती 365 दिवसांचं वर्ष, मंगळ ग्रहावरचं वर्ष आहे 687 दिवसांचं वर्ष. म्हणजे पृथ्वीवरची 2 वर्ष, तो मंगळ ग्रहावरचं 1 वर्ष आहे. ठीक आहे. आता गंमत बघा 5व्या ग्रहाची, गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. हा किती मोठा आहे बाळांनो? जवळपास 1035च्या आसपास, 1000 पेक्षा जास्त पृथ्वी जर एकत्र केल्या तर जो गोल तयार होईल तो गोल म्हणजे एक गुरु ग्रह. अरे बापरे. हो. या गुरुग्रहाच्या एका म्हणजे विश्ववृत्त जर आपण पाहतो जसं तसं एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत जर आपण पृथ्वी ठेवायचा विचार केला तर सलग
11 पृथ्वी आडव्या 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 एवढा व्यास आहे मोठा त्या गुरुग्रहाचा. हा जो बाजूला पहा, इथं तुम्हाला उपग्रह फिरताना दिसतोय, हा त्या गुरुग्रहाचा. आपली पृथ्वी या गुरुग्रहासमोर एवढीच आहे आणि सूर्यासमोर गुरुग्रह एवढूशा आकाराचा आहे. म्हणजे विचार करा, सूर्यासमोर पृथ्वी म्हणजे केवढूसा ठिपका आहे ते. आणि ती पृथ्वी जलग्रह, त्यात आपण राहणार जमिनीवर. मग कसला गर्व, कसला अहंकार आणि कसला अभिमान. आपलं अस्तित्वच काही नाहीये. आणि तो जो आपला सूर्य आहे, जो माहित असणारं जेवढं आपलं विश्व आहे, त्याच्यातला जो सगळ्यात मोठा तारा आहे, त्या समोर आपला सूर्य एक ठिपका सुद्धा नाहीये बरं का. एवढूसा आकार आहे त्याचा. तर असा आहे हा गुरुग्रह. आता गुरुग्रह सूर्याभोवतीची प्रदक्षिणा किती वर्षात करतो बघा. पृथ्वीवरची 12 वर्ष. आता तुम्ही सगळेजण 5वीचे विद्यार्थी असाल, भरपूर जण याच्यामध्ये. तर 5वीच्या विद्यार्थी जर का आपण विचार केला, तर साधारण 11 वर्षांचे विद्यार्थी असतात. 6वीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 12 वर्षांचे विद्यार्थी असतात. लक्षात घ्या, जर 12 वर्षांची उपग्रह जर फिरायला सुरुवात झाली असेल पृथ्वीभोवती, तर तो आत्ता त्याच्या जागेवर परत येतोय. 12 वर्ष लागतात एक एक फेरी पूर्ण करायला सूर्याभोवती. एवढा मोठा आहे गुरुग्रह. आणि हा एक दिसतोय बर का तुम्हाला उपग्रह. माहित असलेले 64 उपग्रह आहेत गुरुग्रहाचे. माहित असलेले, आपल्याला माहित असलेले. पृथ्वीच्या आकाराचे, चंद्राच्या आकाराचे सुद्धा उपग्रह आहेत. कारण गुरुग्रहच तेवढा मोठा आहे. जसं आपण पाहिलं ना, बुध हा आपल्या चंद्राच्या आकाराचा आहे, गुरुग्रहाच्या एका उपग्रहाच्या जवळपास पोहोचते. हा आहे 5वा ग्रह आणि सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह. पुढे पाहूयात आपण 6वा ग्रह शनी. हे पहा, त्याचा दिवस आणि रात्रही तुम्हाला दिसते, बरोबर. आणि या शनीच्या भोवती 3 कडा दिसत आहेत. 3 म्हणण्यापेक्षा 3 प्रमुख कडा आपण त्याला म्हणूयात, ज्या त्याच्या भोवती फिरत आहेत. मी लहान असताना आमच्यामध्ये अशी मित्रांमध्ये अशी चर्चा असायची की या कडा ज्या आहेत ना, या शनीवरती कोणतरी मोठे सैतान राहतात आणि या ज्या कडा आहेत ते त्या ग्रहाचं रक्षण करतात. ते सुदर्शन चक्रासारखे धारदार आहेत, असं काहीतरी अफवा उठत असायच्या. तसं नाही. या कडा म्हणजे काय आहे, तर या शनी ग्रहाच्या बाजूला अनेक लहान मोठ्या खड्यांचे, तुकड्यांचे, धुळीचे कण आहेत, जे कण एक सलग एका सरळ आडव्या रेषेमध्ये त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतायत. आणि त्यामुळे लांबवरून पाहताना आपल्याला ते कडे दिसत आहेत. आणि एक जबरदस्त गंमत सांगतो. शनी ग्रह हा खूप हलका आहे. त्याच्यामध्ये वस्तुमान वजन वगैरे नाहीये. नाहीये म्हणजे खूप कमी आहे, खूप कमी आहे, खूप कमी. किती कमी. म्हणजे असा विचार करा, एखादा मोठा महासागर घ्या आणि शनी ग्रह तुम्ही हातात घ्या आणि त्याला त्याच्यामध्ये टाका.
एखादा प्लास्टिकचा बॉल कसा पाण्याच्या बादलीमध्ये तरंगू शकेल, एवढा हलका आहे तो. गुरुपेक्षा आकाराने लहान, गुरुपेक्षा लहान म्हणजे 2 नंबरचा मोठा बरं का तो. एवढा मोठा आकार, पण वजन अजिबात नाही. नुसताच फुगलाय. उचलायचा आणि पाण्यात टाकायचा, तरंगत बसेल. असा आहे शनी ग्रह. हा 6वा ग्रह. या ठिकाणचं वर्ष बघा आता किती मोठं आहे ते. 29 वर्ष. विचार करा केवढा मोठा काळ आहे. अनेक मुलांचा विचार करता तुमच्या मम्मी पप्पांचं वय 29 वर्षांच्या जवळपास असेल. म्हणजे ते 1 वर्ष शनीचं पूर्ण झालं. पृथ्वीवरची 29 वर्ष म्हणजे शनीचं 1 वर्ष. हा झाला 6वा ग्रह. आणि आता आपण पाहूयात 7वा ग्रह, युरेनस. हिरवट निळा म्हणजे ब्ल्यूइश शेड, पण त्या ब्ल्यूइश शेडला ग्रीन शेड मिक्स आहे. हिरवट निळा या अशा प्रकारचा युरेनस आहे. हा पण हलका आहे. याला तर जमीनच नाही. म्हणजे हा एक गोळा आहे वायूंचा. त्याच्यावर जर तुम्ही उतरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आतमध्ये बुडत 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 जाल. त्या वायूंच्या गोळ्यात बुडाल, अशा पद्धतीने. त्याला जमीनच नाहीये. हिरवट निळा. आणि याला लक्षात घ्या, शनीपासून पुढे म्हणजे युरेनस घ्या, नेपच्यून घ्या, या दोन्ही ग्रहांना कडी आहेत बरं का. फक्त याचं कड शनीसारखं का दाखवलं जात नाही? कारण शनीची कडी जी आहे ती थोडी जाड आहे, लांबून सुद्धा दिसू शकतात. युरेनसची वगैरे, युरेनस आणि नेपच्यूनची कडी जी आहे ती थोडी पातळ आहे, ती तेवढी दिसू शकत नाही. पण अगदी थोड्या प्रमाणात त्यांना सुद्धा कड आहे. आता युरेनसचं 1 वर्ष आपण पाहूयात. युरेनसचं 1 वर्ष म्हणजे 84 वर्ष. पृथ्वीवरची 84 वर्ष. म्हणजे युरेनसचं 1 वर्ष. म्हणजे लक्षात घ्या, पृथ्वीवरच्या कित्येक लोकांचं आयुष्य नाही एवढं. म्हणजे जर का तुम्ही तिथे असाल युरेनस वरती, तर तिथे तुम्ही उभं राहायच्या आत, म्हणजे तिथलं 1 वर्ष व्हायच्या आत आपल्याकडचं आयुष्य लोकांचं. ठीक आहे. पुढे बघा. हा झाला 7वा ग्रह. आणि याच्यानंतर आपण पाहणार आहे तो शेवटचा ग्रह, सूर्यमालेतला शेवटचा ग्रह. त्याचं नाव आहे नेपच्यून. नेपच्यूनची कडी युरेनस पेक्षा थोडी जाड आहे. हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे आणि तो निळ्या रंगाचा आहे. ब्ल्यू कलर, निळा रंग. ठीक आहे. हे असे 8 ग्रह, पण एवढ्या 8 ग्रहांमध्ये सूर्यमाला संपत नाही. याच्याशिवाय आपल्या सूर्यमालेमध्ये हा महत्वाचा विषय राहिला, 165 वर्ष. नेपच्यूनला सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करायची असेल तर पृथ्वीवरची 165 वर्ष पूर्ण व्हावी लागतात. म्हणजे आता 2023 चालू आहे बघा. 18व्या शतकाकडे जावं लागेल आपल्याला.
19व्या शतकाकडे जावं लागेल. म्हणजे जवळपास 1850च्या आसपास त्या काळामध्ये नेपच्यून जिथून निघाला असेल 165 म्हणजे आपण आपण हिशोबच करूयात सरळ. 100 म्हणजे 1923 हे 23 कट झाले. 65 मधून 23 कट होतील 25 कट करूयात आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये. 65 वजा 45 42 आणि वरून 50 42 ओके म्हणजे जवळपास जाते बरं का 1850च्या जवळपास हा विषय जातोय. तर एवढा जो जुना हा काळ आहे तेव्हापासूनच हे सगळं अस्तित्व आहे. तेव्हापासूनच एक वर्ष आहे नेपच्यूनचा फक्त एका वर्षामध्ये मिसळला जातो. एवढा तो मोठा गुरु ग्रह काय की ते सरळ आणि आकाराने मोठे असतात. त्याशिवाय अजून पाहता नाही याचं नाव आहे प्लुटो. आता प्लुटोची तर एक जबरदस्त गंमत आहे. या प्लुटोला कधी ग्रह मानला तर कधी मानलं जात नाही. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये शिकायला होतो तेव्हा आम्ही असं शिकायचो की सूर्याभोवती 9 ग्रह असतात आणि 9वा ग्रह प्लुटो. नंतर मी शिक्षक झालो आणि शिक्षक झाल्यावर जेव्हा मी परत एकदा शाळेमध्ये शिकवायला आलो तेव्हा ते गणित बदललं आणि सांगण्यात आलं की नाही त्याचा ग्रह ही मान्यता आहे ती काढून घेण्यात आलेली आहे आणि त्याला बटू ग्रह ही मान्यता दिली आहे प्लुटोला. मग कारण काय? कारणही आहे तेही तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे कुणालाही वाटलं म्हणून ग्रह काढायचा कुणालाही वाटलं म्हणून काढून घ्यायचं असं नाही. त्यामागे काहीतरी कारण आहे. आता आधी पाहूयात आपण हा जो बटू ग्रह जो प्लुटो आहे त्याचं किती वर्ष लागतात त्याला सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेला बघा 248 वर्ष. जबरदस्त गोष्ट आहे ना. म्हणजे जवळपास 250 वर्ष एक फेरी सूर्याभोवतीची एक फेरी आपल्याकडच्या 10 पिढ्या पूर्ण होतात 250 वर्षात. तर अशा प्रकारचा बटू ग्रह प्लुटो. आता याची गंमत बघा हा फिरतोय कसा हे पहा जो पिंक कलर तो मध्ये दिसतो ना व्हाईट व्हाईट शेडवाला तो पहा. तो प्लुटो फिरत 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 जातो आणि आतमध्ये जे सर्कल तुम्ही पाहताय ब्ल्यू कलर त्या युरेनसचं किंवा नेपच्यूनचं सर्कल. ते पाहतो नेपच्यूनच्या सर्कलच्या आतमध्ये आला म्हणजे आता 8व्या क्रमांकाला आला परत बाहेर निघाला 9व्या क्रमांकाला गेला. म्हणजेच तो कधी 8व्या क्रमांकाला आहे कधी 9व्या क्रमांकाला आहे. तो त्याची विशिष्ट जी कक्षा आहे त्या कक्षेचा फिरण्याचा गती म्हणजे ती पद्धतच वेगळी आहे. आणि बघा ना सुरुवात बघा साधारणपणे तिथे कधीपासून होते ते वर इथे तुम्हाला तारीख दिसते इथे तारीख आहे पहा साल. आता बघा थांबा आधी बघा इथे पहा हा आला हा आला युरेनसच्या कक्षेच्या आत म्हणजे 8वा ग्रह होईल. मग इकडून बाहेर पडला परत 9वा ग्रह होईल. ही गडबड आहे ना. आता बघा इथे येऊयात आपण 2000 येस 1850 पासून विचार केलाय तर तो 1850च्या पुढे 1950 2050 आणि त्याच्या पुढचा काळ म्हणजे जवळपास तो 2000च्या पुढे 100 पर्यंत तो जाण्याची शक्यता आहे. त्याच्या फिरण्याची इथे पहा 2000 पहा कितीपर्यंत पोहोचतोय ते 2000 पूर्ण होत आहे 2100 पर्यंत. तर असं याचं हे फिरणं आहे म्हणून त्याला 8च ग्रह मानले जातात. अंतर्ग्रह ही कन्सेप्ट जरा पाहूयात आपण बघा मी इथे बाजूला घेतो थोडस स्क्रीनच्या मी साईडला येतो. सूर्याच्या बाजूला हा पहिला ग्रह बुध दुसरा ग्रह शुक्र तिसरा ग्रह पृथ्वी आणि चौथा ग्रह मंगळ. यांच्या बाहेर हा एक लघुग्रहांचा पट्टा आहे. लघुग्रह म्हणजे काय तर खूप मोठमोठे म्हणजे लहान मोठे आपण म्हणूयात असे दगड आहेत वेगवेगळे
आणि ते एका विशिष्ट पट्ट्यामध्ये, म्हणजे जसे आपण शनिग्रहाचे पाहिले ना पट्टे, तशी ते एका विशिष्ट पट्ट्यामध्ये ते सूर्याभोवती फिरत आहेत, प्रदक्षिणा करत आहेत. तर हा झाला लघुग्रहांचा पट्टा. इथे पण आहे आणि याच्या बाहेर पहा, हा आलाय पुढचा आहे 5वा ग्रह गुरु, 6वा ग्रह शनी, 7वा ग्रह पुढे नाही 6वा ग्रह शनी, 7वा ग्रह युरेनस आणि 8वा ग्रह नेपच्यून. यांच्या बाहेर सुद्धा तुम्हाला लघुग्रहांचा पट्टा दिसतोय. हा जो अंतर्भागातील हा जो लघुग्रहांचा पट्टा आहे ना, याच्या आतमध्ये 4 ग्रह आहेत, यांना म्हणतात अंतर्ग्रह. आणि यांच्या बाहेरचे जे हे 4 ग्रह आहेत, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, यांना म्हणतात बहिर्ग्रह, या पट्ट्याच्या बाहेरचे ग्रह. तर अशा प्रकारची आपली सूर्यमाला आहे. या सूर्यमालेमध्ये आणखी काही भाग शिल्लक आहे. बघा काय येतो. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. धूमकेतू. धूमकेतू म्हणजे काय? तर धूमकेतू एका अर्थाने एक दगड आहे. जो दगड फिरतोय, 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 फिरतोय आणि त्या दगडाला, म्हणजे जे काही ते लघुग्रहांचे पट्टे म्हणतो ना आपण, ते दगडच आहेत वेगवेगळे. असे अब्जावधी दगड जे आहेत ते फिरत आहेत सगळ्या विश्वामध्ये. तर हे जे दगड आहेत असे आकार उकार आणि चित्र विचित्र अशा प्रकारचे, जवळपास गोलाकार असतात जवळपास, म्हणून त्यांना आपण भूगोल असा आपण शब्द वापरलेला आहे. पण हे जे सगळे दगड आहेत ना, हे दगड फिरत असताना त्यांची जर कुठे धडक झाली, जर कुठे त्यांना आग लागली, जर कुठल्या एखाद्या वातावरणाच्या कक्षेच्या जवळून गेले तर त्यांना आग लागते आणि त्यांचा असा मागे तुम्हाला एक आगीचा पट्टा असा. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे पहा उल्का. उल्का म्हणजे काय? तर अशाच प्रकारचा एखादा दगड जर का आपल्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये आला, वातावरणाच्या कक्षेत आला, तर वातावरणामध्ये पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खेचून घेते. आणि हा जो दगड पृथ्वीकडे खेचला जातो, त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात असणाऱ्या हवेसोबत, वायूसोबत त्याचं घर्षण होतं आणि तो आग घेतो. तो आग पेटते त्याची. आणि ही जी पेटलेली आग आहे, याला उल्का असं म्हटलं जातं. ते नाही का, ते तुम्ही रात्री पाहता आकाशातली, अरे चांदणी तुटली, चांदणी तुटली, चला एक विश मागा, एक मागणी करा आणि मग असं शांत बसून देवाकडे काहीतरी मागायचं. ती अंधश्रद्धा आहे. खरं तर ती उल्का आहे. ठीक आहे. तुटलेला तारा म्हणून ज्याच्याकडे पाहतो त्या उल्का असतात. मोठ्या प्रमाणामध्ये. आणि या अशा प्रकारच्या उल्कांचा वर्षाव म्हणजे आगीचा पाऊस सुद्धा पडतो. पृथ्वीवर झालं हे अनेक वेळा. काही वेळा विशिष्ट ठिकाणी झाले, काही वेळा अख्ख्या पृथ्वीवर झाले. ज्यावेळी डायनासोर नष्ट झाले तेव्हा ते या उल्का वर्षावामुळे नष्ट झाले होते. अशा प्रकारच्या. तर अशा प्रकारे आपण पुढे गेलेलो आहे. बघा आता इथे आकार बघा. हे बघा पृथ्वीचा आकार. पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह बघा नेपच्यून, केवढा मोठा आहे. नेपच्यूनच्या पुढे बघा शनी केवढा आहे आणि पृथ्वी केवढूशी आहे. तो गुरु पहा, पृथ्वी अगदी ठिपका आणि गुरु ग्रह सूर्याच्या पुढे केवढा आहे पहा. परत बघा एकदा, बघा एकदा ती स्क्रीन पूर्ण होऊ द्यात बघू. बघा पृथ्वीचा आकार बघा, नेपच्यून केवढा मोठा आहे. नेपच्यूनच्या पुढे शनी केवढा मोठा आहे. शनीच्या पुढे गुरु त्यापेक्षा मोठा आणि गुरु एक लहानसा भाग, लहानसा गोल सूर्याभोवती. म्हणजे पृथ्वी अक्षरशः एक ठिपका आहे. आणि जे आपण यापूर्वीच पाहिलं, अशा प्रकारे सगळे ग्रह जे आहेत ते ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. अशा प्रकारची आपली सूर्यमाला आहे. आणि ही संपूर्ण सूर्यमाला आकाशगंगेच्या गोल भोवती फिरत आहे. आकाशगंगेच्या मध्ये जे ब्लॅक होल आहे त्याच्या ती गोल भोवती फिरत आहे, वर्तुळाकार फिरत आहे. आणि आपली आकाशगंगा आपल्या विश्वामध्ये फिरत आहे. आणि असं म्हटलं जातं की आपल्या विश्वासारखे अनेक पुन्हा अशी अब्जावधी विश्व या काय आहेत, ज्याला मल्टी युनिव्हर्स अशी कन्सेप्ट वापरली जाते. तर अशा प्रकारे आपण आज
या ठिकाणी हे लेक्चर पाहिलं, ज्या लेक्चरला आपण सूर्यमाला हे नाव दिलेलं आहे. त्यामध्ये आपण सूर्याचे सगळे ग्रह, थोडी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि याच्यासोबत सूर्यमालेमध्ये इतर काय काय आहे त्यांची माहिती घेतली. तर ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपलं लेक्चर पूर्ण झालेलं आहे. काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, विचारू शकता, काही सांगू शकता. ठीक आहे, काही शंका नाही असं दिसून येत आहे आणि काही बोलायचं नाही असंही दिसून येत आहे. चालेल, चलो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, गुड बाय. हा बोल बाळा, देवानंद बोल. बोल ना बाळा. काढण्याखाली का पडत, काढण्या, चांदण्या, काढण्या, चांदण्या म्हणायचंय का तुला? चांदण्या खाली का पडत नाहीत असं म्हणायचंय का? चांदण्या खाली का पडत नाहीत असं म्हणायचंय का तुला? ओके ओके ओके. ऐक बाळा, चांदण्या म्हणजे मुळातच ग्रह आणि तारे, आणि सगळे ग्रह आणि सगळे तारे जे आहेत ना, त्यांच्या विशिष्ट कक्षांमध्ये ते फिरत असतात. जशा पद्धतीने चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे आपल्या आकाशगंगेच्या मध्ये जे ब्लॅक होल आहे त्याच्या भोवती फिरतोय, तशाच पद्धतीने सगळं विश्व फिरतंय. आणि ते फिरत असताना सगळ्यांनी आपली कक्षा ठरवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काहीतरी एखादी विशिष्ट म्हणजे बाहेरच्या एखाद्या आकाशगंगेतून किंवा दुसऱ्या एखाद्या सूर्यमालेतून एखादा ग्रह येऊन तो अटॅक करून त्याची कक्षा किंवा दिशा बदलत नाही, तोपर्यंत ते स्वतःची जागा बदलत नाहीत. आणि आपली जी पृथ्वी आहे, ती पृथ्वी समजा या ठिकाणी असेल, तर त्या पृथ्वीच्या वर आपलं गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती इथपर्यंतच चालेल, या गोलापुरती. आणि या गोलाच्या बाहेर इथे सगळे चांदण्या, ग्रह, तारे सगळे आहे. त्यामुळे ते खाली ओढले जाण्याची शक्यताच नाही. म्हणून ते आपल्याकडे पडत नाहीत. ठीक आहे? कळालं? की डायग्राम काढून दाखवू? ओके, चालेल, ठीक आहे. चलो, थँक यू व्हेरी मच. येस, बाय बाय. बाकीच्यांनी बोलत जावा. ठीक आहे, बाय. आणि हो, आपल्या मित्रांना सांगा, आपल्या भाऊ बहिणींना सांगा, आपल्या काही मित्रमैत्रिणींना सांगा, सगळ्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. एवढा छान सर सगळे लेक्चर घेत आहेत आणि आहेत किती 3 आणि 4 जण. बरोबर ना? एवढे छान घेतात तर ते पोचलं पाहिजे. चलो, बाय बाय.